नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं श्रद्धा चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत सोया चिली। तर अगदी मार्केटमध्ये किंवा हॉटेलमध्ये तुम्ही जसं खाता सेम तसंच आपण आज बनवणार आहोत। तर व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। जर तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल आणि नवीन असाल या चॅनलवरती तर नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे माझा व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही कुठलेच माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्ही स्किप नाही करणार। तर तुम्ही बघू शकता, कोणाला वाटेल का की हे घरी बनवलेलं आहे, तर नक्की हे घरी बनवलेलं आहे। चला व्हिडिओला सुरुवात करूया आपण। सोया चिली बनवण्यासाठी मी इथे सोयाबीनच्या वड्या ज्या असतात, ज्या मार्केटमध्ये मिळतात त्या घेतलेल्या आहे आणि साधारणतः 2 तास नॉर्मल पाण्यामध्येच भिजत घातलेल्या होत्या आणि तुम्ही बघू शकता साईजने किती दुप्पट झालेल्या, अगदी टम्म फुगलेले आहे। आणि अशा हलक्या हातांनी पाणी निथळून घ्यायचं आहे, अगदी खूप जास्त प्रेस करायचं नाही, कारण भिजल्यानंतर त्या वड्या थोड्या नाजूक होतात आणि ब्रेक व्हायचे चान्सेस असतात। त्यामुळे काय करायचं आहे ना, आपल्याला हलक्या हाताने पाणी निथळून घ्यायचं आहे। पाणी जर निथळलं नाही तर खूप जास्त तुम्हाला कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा जे काही बाइंडिंग एजंट असेल ते खूप जास्त लागेल। त्यामुळे काय करायचं आपल्याला थोड्या हलक्या हाताने याचं पाणी निथळून घ्यायचं आहे। आता तुम्ही बघू शकता मी 2 व्यक्तीसाठी इथे हे सोया चिली करत आहे। तर आता यामध्ये थोडं लसूण अद्रकची पेस्ट टाकायची आहे, अगदी अर्धा चमचा टाकायचा आहे। सोया सॉस टाकून घ्यायचा आहे। सोया सॉसनी जी सोया चिलीला टेस्ट अत्यंत सुंदर येते। इथे मी काश्मीरी लाल मिर्च घेतलेली आहे, तुमच्याकडे साधं असेल तिखट तेही टाकलं तरीही चालेल। थोडं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि 2 ते 3 चमचे मी इथे कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे। कॉर्नफ्लॉवर एकदम नाही टाकायचं आहे, आधी थोडं थोडं टाकायचं आहे, साधारणतः 3 किंवा 4 चमचे बस एवढंच कॉर्नफ्लॉवर टाकायचं आणि हलक्या हाताने सगळं जे जिन्नस आहेत ते सगळं सोयाबीनला लागेल असं करून घ्यायचं आहे। तुम्ही इथे मैदा टाकून थोडंसं पाण्याने सुद्धा जसं आपण भज्याचं सारण करतो तसं करून तळले तरी चालेल, पण मैदा न वापरता कॉर्नफ्लॉवरने सुद्धा सोया चिली जे आहे ते अत्यंत सुंदर टेस्ट आणि कलरसुद्धा खूप छान येतो। स्पेशली सोया चिलीमुळे कलर खूप छान येतो। तर अशा पद्धतीने अगदी हलक्या हातात सगळं काही लावून घेतलेलं आहे। आता थोड्या वेळ याला असंच राहू देऊया, अगदी 5 ते 10 मिनटंच ठेवायचं आहे, फक्त जास्त वेळ नाही ठेवायचं आहे, नाहीतर मिठाला पाणी सुटेल। आणि जेवढं काही त्या सोयामध्ये पाणी होतं ते सगळं कॉर्नफ्लॉवरने शोषून घेतलेलं आहे, त्यामुळे छान असं बघू शकता तुम्ही किती कोरडे झालेले आहेत। आता तळण्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल तापून घेतलेलं आहे आणि आता आपण काही बॅचमध्ये तळून घेऊया सोया। अगदी खूप जास्त टाकून नाही घ्यायची, म्हणजे तेलामध्ये ते खेळले पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला टाकायचे आहे, एकदम टाकायची काहीच गरज नाही आहे। आणि शक्यतो तळण्यासाठी नेहमी लोखंडाच्याच कढईचा वापर करायचा, याने तेल आटत नाही। आणि विशेष म्हणजे शरीरासाठी सुद्धा जेवढं तुम्ही लोखंडाचं भांडा वापराल, म्हणजे चपातीसाठी असो तळण्यासाठी असो, शक्यतो तेच वापरायचं, त्याने आयर्न आपल्या शरीरामध्ये जातं। तर हे आपल्याला थोडं रेडिश कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे। गॅसची पॉवर ही जी आहे मंद ठेवलेली आहे, कारण वरचं कवर जळून जातं किंवा जास्त काय म्हणू आपण त्याला फ्राय होऊन जातं, पण आतपर्यंत ते शिजत नाही। त्यामुळे तेल थोडं गरम करून पॉवर कमी करून घ्यायची आहे गॅसची आणि मंद आचेवरच हे आपल्याला करून घ्यायचं आहे। जेव्हा आपल्याला तेलामध्ये जे बुडबुडे आहेत ते शांत झालेले दिसेल तेव्हा आपल्याला हे तळून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता अजिबात चिपकलेले नाही आहेत, कुठेच काही झालेलं नाही आहे, फुटलेले नाही आहेत आणि अगदी सुटसुटीत झाले आणि कलरसुद्धा तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे। तर अजून थोडा आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेऊया आणि नंतर आता हे काढून घेऊया। तर तुम्ही बघू शकता किती छान झालेले आहेत। साधारणतः 2 ते 3 व्यक्ती आरामात हे खातात। तुमच्या घरी जास्त मेंबर असेल तर जे 200 ग्रॅमचं पॅकेट मिळतं सोयाबीनचं तेवढं घ्यायचं आणि तेवढं भिजत घालायचं, म्हणजे हे तर सगळेजण आवडीने खातातच। आणि हा आपण कुठल्याही हॉटेलमध्ये जेवायला गेलं तर स्टार्टरचा खूप जास्त डिमांड असलेला आयटम आहे, तर म्हणून मी आज ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे। बाहेर गेलं की अगदी 150 ते 200 किंवा त्याहीपेक्षा जास्त महाग असते ही प्लेट, पण घरी अगदी कमी साहित्यामध्ये करू शकतो आपण। आणि तुम्ही बघू शकता खूप सॉसेससुद्धा खूप कमी लागतात आणि सोयाबीन तर खूप स्वस्तच आहे, बाकी काहीच लागत नाही आपल्याला आणि तळण्यासाठी सुद्धा खूप कमी तेल लागतं। तर आपण असं 2 बॅचमध्ये आता हे तळून घेतलेले आहे आणि छान कलर येईपर्यंत तळायचं, अगदी कच्चे वगैरे नाही राहू द्यायचे।
तर अशा पद्धतीने मी झाऱ्याने तेल झारून घेत आहे. आणि आता आपण याला ग्रेव्हीमध्ये करणार आहे, म्हणजे अगदी जास्त ग्रेव्ही नाही, मार्केटमध्ये जसं मिळतं आपल्याला सेम तसंच टेक्स्चर आपल्याला करायचं आहे. त्यासाठी मी दुसरी कढई इथे तापून घेतलेली आहे. अगदी 1 ते 1.5 पळीच तेल टाकलेलं आहे, कारण सोया सॉस किंवा बाकी याच्यामध्ये सुद्धा असतंच ऑइल. आणि असं सगळ्या कढईला स्प्रेड करून घेत आहे. आणि थोडं तेल गरम होऊ द्यायचं आणि सगळं हे आता पटापट हाय फ्लेमवर आपल्याला करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे थोडं जाडसर लसूण चिरून घेतलेला होता. आलंसुद्धा मी तसंच साल काढून जाडसर चिरून घेतलेलं होतं. अशाच पद्धतीने चिरायचं, म्हणजे टेस्ट खूप छान येते. 3 हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या होत्या, अख्ख्यासुद्धा तुम्ही टाकू शकता. आणि इथे जो वाळलेला कांदा असतो त्याचे मी एका कांद्याचे 4 काप करून असं म्हणजे सगळं सेपरेट करून घेतलेले होते त्याच्या पाती. शिमला मिरची आणि थोडंसं जो पातीचा कांदा असतो त्याचा हिरवा पाला उभं काप करून घेतलेला आहे. आणि हाय फ्लेमवर आपल्याला परत करून घ्यायचं आहे. हे शक्यतो हाय फ्लेमवर पटापट करायचं आहे, जास्त वेळ घालवायचा नाही आहे. मिरेपूड घालून घेतलेली आहे याच्यामध्ये, तुम्ही मिरेपूडच्या ऐवजी तिखटसुद्धा टाकू शकता. 1 चमचा मी इथे सोया सॉस आणि 1 ते 2 चमचे मी इथे चिली सॉस घेतलेला आहे. तुम्ही ग्रीन चिली सॉससुद्धा घेऊ शकता. आणि छान आता पटकन हे मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम ही हायच असायला पाहिजे. आणि शक्यतो कढई किंवा कुठलंही भांडं पातळ वापरा. अर्धा ग्लासपेक्षाही कमी इथे पाणी मी घेतलेलं आहे. तुम्ही पाणी नाही घेतलं तरीही चालेल, पण मला थोडं स्लरी टाईप पाहिजे होतं, त्यामुळे मी इथे पाणी टाकून घेतलेलं आहे. थोडं चवीनुसार मिठाचं प्रमाण अत्यंत कमी करायचं, कारण सॉसेसमध्ये ऑलरेडी मीठ असतं. आता याला उकळी आली की जे कॉर्नफ्लॉवर असतं ते 1 ते 1.5 चमचा कॉर्नफ्लॉवर मी वाटीमध्ये त्याचं पाणी करून घेतलं आहे, स्लरी करून घेतलेली आहे. आणि जसं याला उकळी आली की तसं आपण जे कॉर्नफ्लॉवरची जी पेस्ट केलेली होती ती टाकून घ्यायची आहे. आणि हे बघू शकता तुम्ही किती छान आता शाईन आलेली आहे याला. आणि लगेच जे तळलेले सोयाबीन ते आपण टाकून घेतलेले आहे. आणि लगेच आता 1 मिनिट आपल्याला परत करून घ्यायचं आहे. जास्त शिजवायचं नाही आहे आपल्याला याला, म्हणजे जेव्हा आपण ते खाऊ तेव्हा भाज्यासुद्धा छान असा क्रंची लागल्या पाहिजे आणि सोबतच सोयाबीनसुद्धा क्रंची लागलं पाहिजे, नाहीतर ते नरम पडून जाईल. त्यामुळे जास्त आपल्याला शिजवायचं नाही आहे, अगदी 1 मिनिट हाय फ्लेमवर शिजवायचं. आणि तुम्ही बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे. कोणीच म्हणणार नाही की हे घरी केलेलं आहे. सगळ्यांना असं वाटेल की हे मार्केटमधून आणलेलं आहे. तुम्ही बघू शकता कुठलाच फूड कलर आपण इथे वापरलेला नाही आहे, तरीसुद्धा कलर बघा आणि जी शाईन आलेली आहे ती बघा किती सुंदर दिसत आहे. 2 व्यक्ती भरपेट खाऊ शकतो, एवढा असं कमी बजेटमध्ये आपल्याला हे घरच्या घरी सोया चिली तयार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही लाईक करा सगळ्यांना, तुमच्या फ्रेंड सर्कलला. आणि नक्की ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय करून बघा. तर भेटूया आपण पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.